डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या। मध्यमग्राममध्ये भर रस्त्यात गाडी अडवून फायरिंग। चंद्रनाथ रथ यांच्या छातीत गोळी लागल्याने मृत्यू। चंद्रनाथ रथ यांची हत्या सुनियोजित कट, सुवेंदू अधिकारींचा आरोप। तर लोकशाहीमध्ये हिंसाचार आणि राजकीय हत्यांना कोणतंही स्थान नाही। टीएमसी कडून निवेदन जारी, घटनेचा निषेध। सुवेंदू अधिकारींच्या पीएच्या हत्येप्रकरणात एसआयटी स्थापन, आतापर्यंत 3 आरोपींना अटक। सीआयडी पथकाकडून घटनास्थळाची पाहणी। सुवेंदू अधिकारींच्या पीएच्या हत्येच्या तपासाला वेग, गुन्ह्यात वापरलेली कार आणि जिवंत काडतूस जप्त। डीजीपी गुप्ता यांची माहिती। हत्येसाठी ऑस्ट्रियन ग्लॉक पिस्तूलचा वापर, सूत्रांची माहिती। तमिळनाडूत विजय थलपती पुन्हा राज्यपालांच्या भेटीला। टीव्हीकेकडून काल सत्ता स्थापनेचा दावा, मात्र राज्यपालांकडून अद्याप निमंत्रण नाही। बहुमतासाठी टीव्हीकेला 5 आमदारांच्या पाठिंब्याची गरज। तमिळनाडूतही भाजपचे राज्यपाल सगळीकडे कोशारी आहेत। टीव्हीके सर्वात मोठा पक्ष असूनही सत्ता स्थापनेसाठी विलंब। राज्यपाल राजेंद्र आर्लेकरांची भूमिका आडमुठेपणाची, संजय राऊतांची टीका। राज्यसभेवर मला पाठवा असा आग्रह नाही, पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल। सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेवरून छगन भुजबळांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे हे माझं स्वप्न। प्रत्येक पक्ष आपल्या नेत्याचा विचार करत असतो। बच्चू कडूंची शिंदेंवर स्तुती सुमन, तर आमचे आमदार कसे जास्त येतील हा विचार करणारच कडूंचं सूचक वक्तव्य। अजित पवारांच्या अपघाताला 4 महिने उलटले तरी तपास हवा तसा होत नाहीये। VSR कंपनीच्या मालकाला अद्याप अटक का नाही? अनेकांची नावं समोर येतील म्हणून सरकार घाबरतंय का? रोहित पवारांचा सवाल। भारत माता की जय म्हणू पण वंदे मातरमला आमचा विरोध। समाजवादी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस फरहान आझमी यांचं वक्तव्य। तर अबू आझमी यांना फंड दिला की ते सगळं करतात, मनसेच्या संदीप देशपांडे यांची टीका। नसरापूर, पर्वती, मुळशीनंतर आता थेऊरमधून अत्याचाराची घटना समोर। 6 वर्षीय चिमुकलीवरील शेजारी राहणाऱ्या 42 वर्षीय गिरणी चालकाकडून अत्याचार, गुन्हा दाखल। कोल्हापुरात नात्याला काळीमा, पोटच्या मुलीवर नरधम पित्यासह मामा आणि मामी भावाकडून अत्याचार। अल्पवयीन मुलीचा 5 वर्षांपासून शारीरिक छळ। आईच्या तक्रारीवरून शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल, दोघांना अटक। सासरच्या जाचाला कंटाळून नाशकात विवाहितेची आत्महत्या। 25 लाख रुपये आणि 21 तोळ सोनं उकळल्याचा विवाहितेच्या भावाचा आरोप। जादूटोणा करून मारण्याची धमकी, पतीसह दोघांना अटक। बीडमध्ये लग्नाचं आमिष दाखवून 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचं अपहरण। केच तालुक्यातील धक्कादायक घटना। पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल। शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात तब्बल 13 शाळा बोगस। पुणे महापालिकेकडून यादी जाहीर। सदर शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचं पालिकेचं आवाहन। कोल्हापुरात पाणी प्रश्न पेटला। सतेज पाटील आणि ऋतुराज पाटलांच्या नेतृत्वाखाली महिलांचा घागर मोर्चा। दक्षिण मतदारसंघातील 13 गावात पाणी प्रश्न गंभीर। संतप्त महिलांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक। डहाणू दिवा लोकलच्या डब्यात सर्वत्र गुजराती जाहिराती। मराठी भाषेला दुय्यम स्थान दिल्याचा आरोप। मराठी प्रवाशांमध्ये नाराजी। नागपुरात सिलेंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा। पहाटेपासून ग्राहकांची गॅस एजन्सी बाहेर गर्दी। सिलेंडर मिळत नसल्याने ग्राहकांचे हाल। डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर।